बऱ्याचदा आपल्याला नाश्त्यासाठी इडली बनवायची असते, पण इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत घालायला आणि नंतर ते वाटत बसायला आपल्याला वेळच नसतो. बरं, विकतचं इडलीचं पीठ आणायचं म्हटलं तर घराबाहेर पडायचाही आपल्याला कंटाळा आलेला असतो. शिवाय नेहमी नेहमी तीच ती डाळ तांदळाची इडली खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो. म्हणून मग जर तुम्हाला जरा वेगळ्या चवीची इडली खायची इच्छा झाली तर म्हटलं एक रेसिपी तुम्हाला माहीत असावी, म्हणून मग आज मी ओट्सची इडली बनवतीये. काही मिनिटांमध्येच ही ओट्सची इडली तयार होती. तर नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ओट्सची इडली बनवतोय. जे लोक वेट लॉस करत आहेत त्यांच्यासाठी हा परफेक्ट पदार्थ आहे. चला मग ही ओट्सची इडली कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. त्यासाठी इथं मी 1 कप ओट्स घेतलेले आहेत. हे साधेच ओट्स आहेत. बाजारामध्ये मसाला ओट्सचे पॅकेट मिळतात, ते घेऊ नका. तर हे ओट्स इझिली मार्केटमध्ये मिळून जातील, पण नाहीच मिळाले तर तुम्ही ॲमेझॉनवरून सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हे ओट्स ऑर्डर करू शकता. तर हे ओट्सची आपल्याला पावडर बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यावे लागतील. हे जर डायरेक्ट तुम्ही मिक्सरला फिरवले तर त्याची पाहिजे तशी पावडर होणार नाही, त्यामुळे हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यावे लागतील. यातलं फक्त मॉइश्चर निघून जाईपर्यंत आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी लो गॅसवर सतत हलवत हे आपल्याला भाजून घ्यायचे. गॅस अजिबात कुठेच मोठा करू नका, नाहीतर हे ओट्स लगेच करपले जातील. तर 2-3 मिनिट सतत हलवत मी हे न करपवता हे ओट्स भाजून घेतले आहेत. हाताला याचा चटका बसतो इतपत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि याला जरा रवाळ दळून घेऊयात. याला फार बारीकही दळायचं नाही, असं याला जरा जाडसरच दळायचं, म्हणजे मग आपली इडली चिकट लागत नाही. आता त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून तेल घालायचं. तेल यापेक्षा कमी करू नका. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, त्यानंतर बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच किसलेलं आलं घालून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. डाळींना सोनेरी रंग येईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा, डाळी थोड्याशा सोनेरी झाल्या आहेत आणि जरा क्रिस्पीसुद्धा झालेल्या आहेत. तर आता यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि थोडे काजू घालून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. काजू घालणं टोटली ऑप्शनल आहे. की आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचं. हे जरा मिक्स करायचं. त्यानंतर आता यामध्ये अर्धा कप रवा घालून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. रवा भाजल्याचा सुगंध येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजल्याचा सुगंध येतोय. तर आता आपण गॅस बंद करून यामध्ये ओट्सची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे जरा मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाल्यानंतर हे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याला जरा थंड होऊ द्यायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे. पण हे दही फेटून घाला, म्हणजे मग ते व्यवस्थित मिक्स होतं, नाहीतर त्याच्या ठिसऱ्या दिसतात. आता यामध्ये साधारण 1 कप पाणी घालून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. मी दह्याच्याच कपामध्ये पाणी घेतलं आहे, जेणेकरून दही वाया जाणार नाही. एकदम सगळं पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून साधारण असं हे पीठ भिजवून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट याला रेस्ट करायला ठेवा, म्हणजे मग रवा चांगला भिजेल. तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करायची. इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग इडली चिटकत नाही. 10 मिनिट झाले आहेत. पहिल्यापेक्षा पीठ आपलं घट्ट झालेलं दिसते. रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. तर 1-2 चमचे पाणी यामध्ये घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. आपलं नेहमीच्या इडलीचं बॅटर जसं असतं तसंच याची कन्सिस्टन्सी ठेवायची, फार जास्त पातळही करायचं नाही. तर आता यामध्ये 1 किसलेलं गाजर घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि हे चांगलं मिक्स करायचं. साधारण 1 गाजर मी किसून घातलं आहे. गाजर हेल्दी आहे म्हणून जास्त घालू नका, नाहीतर आपली इडली गोडसर लागेल. तर सगळं चांगलं आता आपलं मिक्स झालेलं आहे. तर इडलीसाठी असं बॅटर रेडी करायचं. लगेचच इडल्या बनवायला घेऊ नका, आधी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. तर हे बघा, पाणी असं गरम व्हायला लागलं की बॅटरमध्ये बेकिंग सोडा किंवा इनो घालायचा. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर चमचाभर पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं. हलक्या हाताने हे चांगलं मिक्स करायचं एकाच डायरेक्शनमध्ये. इनो घातल्यानंतर त्याला लगेचच उष्णता लागली पाहिजे, म्हणजे मग इडल्या फुगतात.
तर बघा बॅटरमध्ये बुडबुडे दिसू लागले आहेत, याचाच अर्थ आपलं बॅटर फर्मेंट होतंय. चला आता पटकन इडली प्लेटमध्ये हे प्रत्येक खणामध्ये हे बॅटर घालूयात. बॅटर घातल्यानंतर प्लेट अशी टॅप करायची, म्हणजे मग बॅटर इव्हनली स्प्रेड होतं. अशाच पद्धतीने सर्व प्लेट्समध्ये बॅटर घालायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच ह्या प्लेट्स स्टीमरमध्ये ठेवून द्यायच्या. झाकण लावून मोठ्या गॅसवर ह्या 12 ते 15 मिनिट इडल्या स्टीम करायच्या. 15 मिनिटानंतर मी ह्या प्लेट्स बाहेर काढून घेतल्या आहेत. आता ह्या थोड्याशा कोमट असतानाच इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर बघा काय मस्त जाळीदार इडली तयार झाली आहे. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल आणि ओट्सचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू इच्छित असाल तर ओट्सच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, जसं की ओट्सचा चीला, ओट्सचा उपमा वगैरे वगैरे. सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ते प्लीज चेक करा. तर अशी ही आपली बिना झंझट झटपट तयार होणारी हेल्दी ओट्सची इडली तयार झालेली आहे. एखाद्या चटणी किंवा सांबारबरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता. तर चला भेटूयात अशाच एखाद्या इडलीच्या नवीन प्रकारासह. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.